पोलिसांना माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी लिखित दिलेलं आहे, चौकशी करा. ज्यांनी तक्रार केली आहे त्याचं स्टेटमेंट झालेलं आहे, सगळं झालं, FIR नोंदवतो म्हणून सांगितलं आणि अजूनही त्याला खेटे घालायला होतात. मला माहित नाही पोलिसांवर कोणाचा दबाव आहे. आता एवढ्या मोठ्या बातम्या आल्या तरी पोलीस काय हालायला तयार नाही. हा, यामध्ये 32 आमदारांचं सहीचं पत्र माननीय देवेंद्र फडणवीसजींना दिलेलं आहे. देवेंद्र फडणवीसजींनी त्याच्यावरती त्वरित कारवाई करा असं लिहून दिलेलं आहे. तरीही पोलिसांनी का अजून कारवाई केली नाही हे गुपित काही कळत नाही. मला असं म्हणायचं नाही पोलीस सामील आहेत की नाही, पण संशयाचं वातावरण तयार होतच आहे. 2000 कोटी रुपयाचा घोटाळा, 2000 कोटी रुपयाचा ठाण्याच्या मुख्य शहरामध्ये, आणि सगळं शांत अलबेल आहे. हे जरा थोडंसं असं आहे की कारवाई होत नाही म्हटल्यावर तुम्ही काही तर्क बांधू शकता. कारवाई झाली असती तर तर्क बांधता आले नसते. तर ज्या अर्थी कारवाई होत नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगूनही कारवाई होत नाही, त्या अर्थी कुठेतरी पाणीमुरतच आहे. बहुत ही गलत है, ये भारत की संस्कृति नहीं है. विक्रम मिस्त्री को ट्रोल कर रहे हैं, लेकिन उनके बेटी को भी ट्रोल कर रहे हैं. ये भारत की संस्कृति है क्या? हम क्या करने जा रहे हैं? भारत की भूमिका दुनिया के सामने रखने वाले IAS ऑफिसर को इस प्रकार से उसकी निंदा करना, उस प्रकार से उसके साथ गिरौनी हरकत करना, ये भारत की संस्कृति को शोभा नहीं देता है. ये बहुत ही गलत काम है. और ये एक ही समूह कर रहा है. वो समूह कौन से स्कूल से आया है ये सबको मालूम है. तो गँगरेप येऊरला झाला. तो बंगला आजपर्यंत का तोडला नाही? इल्लीगल बंगला आहे, का तोडला नाही? 2 बंगल्यामध्ये 2 रेप झाले, का तोडला नाही? कसे काय लोक ते वरती गेली होती? येऊर मधील जे वातावरण आहे त्या वातावरणाला जबाबदार कोण? रात्री रात्री तिथे लोक सोडलीच कशी जातात? हे सगळे प्रश्न विचारून सदी आज सुद्धा संध्याकाळी परत पोलीस त्यांना परवानगी देत. 500 रुपयामध्ये रेप करण्याची परमिशन आहे. नाही, माझं नताशाशी माझं काही हे नाही. प्रश्न एवढाच आहे की एवढं अनधिकृत चालू असताना पोलिसांच्या डोळ्यासमोर, फॉरेस्ट ऑफिशियल्सच्या डोळ्यासमोर, माझा साधा प्रश्न आहे, एक्साइज डिपार्टमेंटला साधा प्रश्न आहे की संजय नांदणी नॅशनल पार्क मध्ये तुम्ही दारूचं लायसन्स देताच कसं? ह्याचं उत्तर मला सेक्रेटरी एक्साइज आणि एक्साइज मिनिस्टर यांनी द्यावं. कसं काय दिलं तुम्ही परमिशन? अनधिकृत बांधकामामध्ये बारचं लायसन्स, दारूचं लायसन्स देऊ नये असा कायदा असताना तुम्ही कसे काय लायसन्सेस देतात? आणि तुम्हाला हायकोर्टाने बंदी आदेश दिलेत की तुम्हाला 2 हॉटेल सोडून, एक एक्झॉटिका आणि एक गोल्डन स्वॅन, या 2 हॉटेल सोडून कोणीही वरती जाता कामा नाही 6 नंतर. कारण का जो नॅशनल सँक्च्युरीचा म्हणजे राष्ट्रीय उद्यानाचा जो वेळ आहे, सकाळी अमुक ते संध्याकाळी अमुक, म्हणजे 6 ते 6 माझ्या अंदाजाने आहे. त्याच्यानंतर तुम्हाला वरती जाता येत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला आवाजाची बंदी आहे, ध्वनी प्रदूषणाचं आहे. हे सगळे कायदे धुळीला मिळून येऊरला पाहिजे ते नंगानाच करत असतात. दोनों पवार एक साथ आए थे. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. सातत्यानं दोन्ही देशांकडनं एकमेकांवरती हल्ले प्रतिहल्ले होतात. तर याच संदर्भात सातत्यानं माहिती देण्याकरता परराष्ट्र खात्याचे जे सचिव आहेत विक्रम मिस्त्री जे आहेत ते सातत्यानं माध्यमांसमोर येत होते. परंतु सीज फायरचं उल्लंघन पाकिस्तानकडनं झाल्यानंतर विक्रम मिस्त्री यांच्यावरती मात्र ट्रोलर्स लोकांनी सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात टीका जी आहे ती उठवलेली आहे. IPS असोसिएशन असेल, IFS असोसिएशन असेल, असे अनेक संस्था जे आहेत ते विक्रम मिस्त्री यांच्या सोबत उभे आहेत. नाही, त्यांच्यासोबत फक्त IAS IPS वगैरे वगैरे उभे नाहीत. सर्वसामान्य सुजाण नागरिक जो आहे त्याला भारत समजतो, ते सगळे नागरिक मिस्त्री बरोबर, त्या विक्रम मिस्त्रींबरोबरच उभी आहे. आणि विक्रम मिस्त्रींना नाही बोलले, ते त्यांच्या पोरींवर ते गेले. म्हणजे इतके विकृत जर कोणी ट्रोलर्स असतील तर अशक्य आहे हे. म्हणजे हा विचित्र विकृत प्रकार आहे. भारताची भूमिका अत्यंत योग्य रीतीने जगासमोर मांडण्याचं काम विक्रम मिस्त्रींनी केलं. युद्ध हे काय तुमच्या घरातला भातुकलीचा खेळ नाही आहे. त्याच्यामुळे त्यांनी जी भूमिका घेतली
पूर्ण देश विक्रम मिस्त्रीबरोबर असताना काही निवडक लोक ज्यांना देश कसा चालेल याची काही इती नाही, माहिती नाही, त्यांनी असं बोलावं. खरं तर त्याच्याकडे जास्त लक्ष देण्याचीही गरज नाही, पण एका सुजाण अशा IAS ऑफिसरच्या पोरीवरती इतका घाणेरडा हल्ला करावा हे काही शोभा देणार नाही. हे कोण आहे ते काय वेगळं सांगायला नको. विशिष्ट समुदायाची नाही, उजव्या विचारसरणीची लोक आहेत ही सगळी. ते विशिष्ट समुदाय घ्या, नाव घ्या ना, नाव घ्या, नाव. उजव्या विचारसरणीची जे ट्रोलर्स आहेत, ज्यांनी नोन ट्रोलर्स आहेत, ज्याचे अकाउंट्स नोन आहेत, स्वतःचा कधीच चेहरा लावत नाहीत, काहीतरी विचित्र माकडं हरणं असे काहीतरी विचित्र चेहरे लावून ज्यांचे अकाउंट्स असतात, अशा अकाउंट्सवरनंच असं ट्रोलिंग चालतं. साहेब, आता आपण जर बघितलं तर सगळे जे विरोधक आहेत त्यांची एक मागणी आहे की शस्त्रसंधी जी आहे त्याच्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवलं गेलं पाहिजे. असं आहे की देशाला माहिती मिळाली पाहिजे ना. त्याच्यावर कितपत म्हणजे खोलवर जाऊन माहिती देतात ती गोष्ट वेगळी, पण चर्चा तर झालीच पाहिजे. लोकशाहीमध्ये चर्चेच्या माध्यमातून देशाला वास्तव कळणं गरजेचं असतं. आपल्या पक्षाच्या वतीने असं काही अधिवेशन बोलवावं हे पवार साहेबांनी आधीच सांगितलं. ते शस्त्रसंधीच्या पूर्वीच होतं. नाही, शस्त्रसंधी नंतर असं आहे की प्रत्येक महत्त्वाची गोष्ट झाल्यानंतर देशाचे लोकसभा बोलवली जाते. हा या देशाचा इतिहास आहे. 71चं युद्ध असतो, 65चं युद्ध असतो, 62चं युद्ध असो, कारगिल वॉर असो, आपण लोकसभेला पूर्ण माहिती दिलेली आहे. हा रेकॉर्डवर आहे. सर, तुमचा जो कळवा मतदारसंघ आहे, त्या कळव्या मतदारसंघातले काही माजी नगरसेवक जे आहेत त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश चांगलं तरुण चेहरा. मोठा फटका बसलाय असं मानलं. मला बसलं का बीजेपीला बसलंय मी आता तपासण्याची वेळ आहे. पण ते सगळे जे माजी राष्ट्रवादीचं माजी नगरसेवक ठीक आहे ना, नवीन पोरांना संधी मिळते हो. नवीन पोरांना संधी मिळेल. लढाई तर होईलच ना. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत लढाई तर होईलच. शिवसेना आणि भाजपमध्ये भागातल्या माजी नगरसेवकांना स्वतःच्या पक्षामध्ये घेण्याच्या संदर्भात म्हणजे हा धोका राष्ट्रवादी म्हणजे बीजेपीला झाला का कोणाला झाला, हा तुमच्यासाठी शोध पत्रकारिता आहे. काही या गेलेल्या माजी आमदारांना काही पैसे वगैरे काही ते मी किती दिले काय दिले ह्याची चर्चा खूप आहे, पण मला त्याच्यावरती काही बोलायचं आज ओबीसी सेलची आपली एक विशेष बैठक झाली. काय या बैठकीचं नाही. ओबीसी समाजाच्या एकंदर पक्षामधील सहभाग आणि खास करून जातीय जनगणनेमध्ये होणार आहे त्याच्याबद्दलची माहिती आणि त्याच्याबद्दलची अस्वस्थता. कारण का ओबीसी समाजामध्ये एक अस्वस्थता अशी आहे की आपली संख्या जी भारतभर आहे आणि जी कुठे 50 ते 60% मध्ये आहे ती कमी करण्याचा प्रयत्न तर होणार नाही ना. याच्यासाठी एक जागरूकता समाजामध्ये आली पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं सगळ्यांचं मत होतं. खास करून राजापूरकर यांच्या नेतृत्वाखाली याची बैठक झाली आणि पवार साहेबांनीच तेच सांगितलं की पक्षातल्या ओबीसीच्या कार्यकर्त्यांनी आणि पक्षांनी पुढे होऊन जनजागृती करून ओबीसीची लोकसंख्येचं नोंदणीचा कार्यक्रम केला पाहिजे. संजय राऊत म्हणतायत की आलात तर आमच्या सोबत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नारा दिलेला आहे का की यापुढे महाविकास आघाडी म्हणून एकत्रित राहायचं की नाही या संदर्भातले वक्तव्य असावं. मोठ्या नेत्यांच्या मोठ्या गप्पा असतात. आपण छोटे कार्यकर्ते आहोत, आपल्या मर्यादा ओळखून बोलावं. एकाच व्यासपीठावर आल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी टीका केलेली आहे. ते म्हणतात की संस्था सांभाळायच्या असतील किंवा अशा या असं की पवार साहेबांचं राजकारण हे संस्थात्मक आहे आणि ते जर गोपीनाथ मुंडे अत्यंत विचित्र काळामध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात असताना ते ऊसतोड कामगारांसाठी सकाळी गोपीनाथ मुंडे साहेब टीका करायचे आणि संध्याकाळी साहेब त्यांच्याबरोबर चर्चा करून ऊसतोड कामगारांवरती तोडगा काढायचे. पवार साहेबांचं एक विचार करण्याची पद्धतच वेगळी आहे. कधी कधी आम्हालाही हे वाटतं, पण शेवटी ते पवार साहेब आहेत. त्यांनी अनेक वेळा संस्था जिवंत ठेवण्यासाठी आपला राजकीय मतभेद कायम बाजूला ठेवले. ज्या पद्धतीनं सामनामधनं सातत्यानं केंद्र सरकार सामनाचं काम करतं, आपण आपलं काम करायचं असतं. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, मात्र सरकारने अजूनही पंचनामे शेतकऱ्यांची कोणाला पडली आहे? पडली असती तर खरं बोलून कर्जमाफी केली असती ना. ते सरळ सांगतात आम्ही कर्जमाफीबद्दल बोललोच नव्हतो. ठाण्यामध्ये भ्रष्टाचार वाढलेला आहे. ठाण्यामध्ये भूखंड घोटाळा झालेला आहे. जवळपास 2000 कोटींचा भूखंड घोटाळा. हा 2000 कोटींचा असण्यापेक्षा सगळी खोटी कागदपत्र सादर करून
चॅरिटी कमिशनरच्या हाताशी धरून महानगरपालिकेतील काही अधिकारी आणि रेव्हेन्यू आणि लँड रेकॉर्ड असे सगळे अधिकाऱ्यांनी मिळून केलेला हा घोटाळा आहे. ह्या घोटाळ्यातला एकही कागद हा खरा नाही आहे. ज्याची गॅरंटी म्हणून द्यायला सांगितली होती 125 कोटी रुपयाची गॅरंटी दिली आहे केशरियाजी कॅपिटल नावाच्या कंपनीने. त्या केशरियाजी कॅपिटलच्या अकाउंटमध्ये फक्त 150 रुपये आहेत आणि त्यांनी 125 कोटी रुपयाची गॅरंटी दिलेली आहे. अकाउंटला किती रुपये आहेत तुम्ही आजही ऑडिट तपासू शकता.